So once again, good morning to all the students, and let's now continue this topic, that is nuclei. तर याच्यामध्ये आता याच्या अगोदर आपण काय बघितलं, तर बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय आणि बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण बघितलं, बरोबर आहे ना. ईबीएन ला खूप इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. ईबीएन वरून ठरणार आहे की एखादा न्यूक्लियस स्टेबल असणार का अनस्टेबल असणार आहे. ईबीएन कमी असेल तर अनस्टेबल, ईबीएन जास्त असेल तर स्टेबल. ईबीएन ची व्हॅल्यू कुणाला जास्त असते कुणाला कमी असते ते ग्राफ वरून आपण बघितलेलं आहे. फ्युजन प्रोसेस कुठं घडणार आणि फ्युजन प्रोसेस कुठं घडणार ते पण आपण बघितलंय. फ्युजन आणि फ्युजन प्रोसेस या कशासाठी घडतात, न्यूक्लिअर स्टॅबिलिटी आणण्यासाठी. न्यूक्लियसला स्टॅबिलिटी आणण्यासाठी फ्युजन प्रोसेस किंवा फ्युजन प्रोसेस घडते, लक्षात घ्या. याच्यानंतर एक महत्वाची कन्सेप्ट आहे, दॅट इज न्यूक्लिअर फोर्स, ओके, विच इज ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, nuclear force or the strong nuclear force. आता स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच ऍक्ट अमंग न्यूक्लियॉन्स, ओके, इज कॉल्ड एज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन acting inside nucleus, force of attraction acting inside nucleus, force of attraction acting inside nucleus between nucleons is called as strong न्यूक्लिअर फोर्स. लक्षात येत आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय आहे, एक स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की जो न्यूक्लियसच्या आत न्यूक्लियन्सच्या मध्ये ऍक्ट होतोय. ओके, सो सगळे न्यूक्लियॉन्स एकमेकाला काय होतात, एका स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बांधले गेलेले आहेत. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. कारण आपल्याला माहिती आहे की दोन प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतात, ते एकमेकांच्या न्यूक्लियसमध्ये ते एकमेकांच्या खूप जवळ असतात, 10⁻⁻15 मीटर डिस्टन्स पेक्षा कमी, आणि एवढ्या कमी डिस्टन्सला असल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. आणि ते एवढं स्ट्रॉंग रिपल्सिव्ह फोर्स असताना देखील ते दोन प्रोटॉन एकमेकापासून दूर जात नाहीत, बरोबर, किंवा न्यूक्लियस फुटत नाही. एवढं स्ट्रॉंग रिपल्शन असताना देखील न्यूक्लियस फुटत नाही. मग याचा अर्थ काय होतो, या स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिपल्शन पेक्षाही, ओके, तिथे एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला पाहिजे, आणि त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. कारण दोन प्रोटॉन जे आहेत ते एकमेकाला काय करणार, रिपेल करणार. ते रिपल्शनमुळे न्यूक्लियस फुटण्याची शक्यता असते. तर न्यूक्लियस फुटून न देण्यासाठी, न्यूक्लियस जर फुटायचा नसेल तर त्या दोन प्रोटॉनच्या मध्ये खूप स्ट्रॉंग अट्रॅक्शन देखील असलं पाहिजे, विच इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन, आणि त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिंग इनसाइड न्यूक्लियस बिटवीन न्यूक्लियॉन्स इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आता या स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे बघा, इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर. इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन नेचर म्हणजे नेचर मधले जे सगळे फंडामेंटल फोर्सेस आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ओके, तर या सगळ्यांच्या पेक्षा हा स्ट्रॉंगर फोर्स आहे. ओके, सो इट इज 100 times stronger than electrostatic force. It is 100 times stronger than electrostatic force.
and 10⁻38 times stronger, 10⁻38 times stronger than gravitational force. Gravitational force. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. ओके, इट इज अ अट्रॅक्टिव्ह, बेसिकली अट्रॅक्टिव्ह फोर्स. परंतु असं पण आहे की सर्टन डिस्टन्सच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये रिपल्शन देखील घडू शकतं, परंतु बेसिकली हा अट्रॅक्टिव्ह फोर्सच आपण म्हणू शकतो, कारण अट्रॅक्शन असल्यामुळेच न्यूक्लियॉन्स काय होतात, प्रोटॉन प्रोटॉन एकमेकाला बांधून ठेवले जाऊ शकतात, अदरवाइज न्यूक्लियस फुटला असता. सो बेसिकली दिस इज अ अट्रॅक्टिव्ह टाइप ऑफ फोर्स. बेसिकली it is attractive type of force. परंतु याच्यामध्ये रिपल्शन देखील होऊ शकतं, पण ते कधी दोन न्यूक्लियॉन्स मधलं डिस्टन्स खूप कमी व्हायला पाहिजे. याची जी रेंज आहे, या स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्सची रेंज किती आहे, 10⁻⁻15 मीटर एवढी आहे. रेंज ऑफ द स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स इज 10⁻⁻15 मीटर, म्हणजे 1 फर्मी. म्हणजे दोन न्यूक्लियॉन्सच्या मध्ये जर एवढं डिस्टन्स असेल तर फोर्स एक्झिस्ट करतो, याच्यापेक्षा थोडं जरी डिस्टन्स जास्त झाला तर फोर्स काय होतो, 0 होतो. ओके, सो 10⁻⁻15 मीटर ही याची रेंज आहे. तर दोन न्यूक्लियॉन मध्ये दोन प्रोटॉन जनरली एकमेकाला रिपेल करतात, परंतु दोन प्रोटॉन एवढ्या डिस्टन्सच्या आत आले तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करायला चालू करतात. ओके, परंतु त्याच्यासाठी त्या दोन प्रोटॉन मध्ये डिस्टन्स 10⁻⁻15 मीटरच्या आतच असलं पाहिजे. सो देअरफॉर दिस इज अ शॉर्टेस्ट रेंज फोर्स असं आपण म्हणू शकतो, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ लॉंग रेंज फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज ऑल्सो ए लॉंग रेंज फोर्स. तर हा स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स जो आहे तो काय आहे, शॉर्टेस्ट रेंज फोर्स. हा फोर्स कधी ऍक्ट होतो, दोन न्यूक्लियॉनच्या मध्ये डिस्टन्स किती असेल, 10⁻⁻15 मीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर. याच्यापेक्षा जास्त असेल तर मात्र काय होणार आहे, रिपल्शन क्रिएट सॉरी, याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स असेल तर रिपल्शन नव्हे, फोर्सच एक्झिस्ट करणार नाही. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स डज नॉट एक्झिस्ट. आफ्टर दॅट the strong nuclear force between neutron proton and proton is approximately same. Strong nuclear force between proton and neutron and neutron is approximately same. म्हणजे हा स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स जो आहे तो फक्त प्रोटॉन मध्ये ऍक्ट होतो किंवा प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये ऍक्ट होतो असं नाहीये, लक्षात घ्या. तो दोन प्रोटॉनच्या मध्ये ऍक्ट होतो, दोन न्यूट्रॉनच्या मध्ये ऍक्ट होतो, किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मध्ये देखील ऍक्ट होतो, आणि सगळ्यांच्या मध्ये हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो काय असणार आहे, तेवढाच असणार आहे. ओके, दोन प्रोटॉनच्या मधला, दोन न्यूट्रॉनच्या मधला, किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मधला, ओके, स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स तेवढाच असणार आहे, अप्रॉक्सिमेटली सेम. त्याच्यानंतर दे डोंट ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. डोंट ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय असतं रे, फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर असतं, याला इनवर्स स्क्वेअर लॉ असं म्हणतो. हा इनवर्स स्क्वेअर लॉ कुठं उभे होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये उभे होतो, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये उभे होतो, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स काय असणार आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहित आहे ना, Gm1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. म्हणजे इथं फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर, म्हणजे इथे इनवर्स स्क्वेअर लॉ ओबे झालाय. किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय, 1/4πε0 Q1 Q2 बाय r स्क्वेअर आहे.
म्हणजे इथं देखील काय होतो, इनव्हर्स स्क्वेअर लॉ उभे होतो. परंतु इथं स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स मात्र इनव्हर्स स्क्वेअर लॉ उभे करत नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत कुठल्याही सायंटिस्टला स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सचा कुठलाही फॉर्म्युला शोधून काढता आलेला नाही. सो देर इज नो मॅथमॅटिकल रिलेशन. ओके, आतापर्यंत डिस्कव्हरच केलेलं नाही. नो मॅथमॅटिकल रिलेशन इज डिस्कवर्ड फॉर द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. देर इज नो mathematical formula or mathematical relation for strong nuclear force. Strong nuclear force. आता हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स बेसिकली कशामुळे प्रोड्यूस होतो? कारण दोन प्रोटॉन एकमेकाला अट्रॅक्ट करतात, न्यूट्रॉन दोन एकमेकाला अट्रॅक्ट करतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकमेकाला अट्रॅक्ट करतात. ठीक आहे, कशामुळे प्रोड्यूस होतो? तर त्याच्यासाठी काय आहे, जॅपनीज सायंटिस्ट युकावा यांनी एक थेरी मांडलेली आहे आणि त्याला काय म्हटलं जातं, मेसॉन थेरी असं म्हटलं जातं. मेसॉन थेरी. आता मेसॉन हे एक प्रकारचे सब न्यूक्लिअर पार्टिकल आहेत. न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे काही पार्टिकल्स आहेत आणि या मेसॉन पार्टिकलच्या एक्सचेंजमुळे काय होतो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स क्रिएट होतो असं मानलं जातं. म्हणजे प्रोटॉन प्लस पाय मायनस मेसॉन. ओके, प्रोटॉनला पाय मायनस मेसॉन मिळाला की त्याचं कन्व्हर्जन काय होतं, न्यूट्रॉन मध्ये होतं. तसंच न्यूट्रॉनला पाय प्लस मेसॉन मिळाला की त्याचं कन्व्हर्जन काय होतं, प्रोटॉन मध्ये होतं. त्याच पद्धतीने प्रोटॉन ला न्यूट्रल मेसॉन मिळाला, न्यूट्रल मेसॉन, कारण मेसॉन तीन प्रकारचे आहेत, पाय प्लस, पाय मायनस आणि पाय न्यूट्रल, पाय झिरो. तर इथं काय होणार आहे, प्रोटॉनच कन्वर्ट होतो, प्रोटॉनचं प्रोटॉन मध्ये कन्व्हर्जन. आणि तसं न्यूट्रॉन प्लस पाय न्यूट्रल इज इक्वल टू न्यूट्रॉन. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये ज्यावेळी हे प्रोटॉन्स न्यूट्रॉन एकत्र असतात, लक्षात घ्या, हा न्यूक्लियस आहे, इथं प्रोटॉन आहे, इथं न्यूट्रॉन आहे, इथं प्रोटॉन आहे, इथं न्यूट्रॉन आहे. तर हे कंटिन्युअसली काय करत असतात, हे पार्टिकल, छोटे छोटे पार्टिकल जे आहेत ना, ते एक्सचेंज करत असतात आणि त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली एकमेकांमध्ये कन्वर्ट होत असतात. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन कंटिन्युअसली प्रोटॉन राहील असं नाहीये, किंवा न्यूट्रॉन कंटिन्युअसली न्यूट्रॉन राहील असं नाहीये. ते कंटिन्युअसली कन्व्हर्जन होत असते त्यांचं. म्हणजे प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये, न्यूट्रॉनचं प्रोटॉनमध्ये असं कंटिन्युअसली कन्व्हर्जन होतंय. आणि ते कन्व्हर्जन एवढं फास्ट होतंय की समजा आता दोन प्रोटॉन एकमेकांच्या जवळ असले, दोन प्रोटॉन एकमेकांच्या जवळ असले तर ते एकमेकाला रिपेल करायला पाहिजेत, बरोबर. परंतु त्यांच्यामध्ये पाय मेसॉनचं एक्सचेंज होत असल्यामुळं ते रिपेल करण्याच्या अगोदरच त्या प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये कन्व्हर्जन झालेलं असते. कारण रिपल्शन कधी होणार, दोन्ही चार्जड पार्टिकल असतील तरच. त्याला एक चार्जड पार्टिकलचा एक समजा न्यूट्रल पार्टिकल झाला तर ते रिपल्शन लगेच संपणार ना, लक्षात येते. त्याच्यामुळं हे पार्टिकलच्या एक्सचेंजमुळं, मेसॉन पार्टिकलच्या एक्सचेंजमुळं प्रोटॉन न्यूट्रॉन कंटिन्युअसली एक्सचेंज होत असतात आणि त्या एक्सचेंजमुळं तो जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आहे तो तिथं ऍक्ट होऊ देत नाही, तेवढा वेळ त्याला मिळत नाही त्याला ऍक्ट होण्यासाठी. ओके, आणि त्या हे जे मेसॉन आहेत त्या मेसॉनच्या एक्सचेंजमुळे देखील काय होतं, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन क्रिएट होतं. म्हणजे प्रत्येक प्रोटॉन किंवा प्रत्येक न्यूट्रॉन काय करत असतो, हे मेसॉन पार्टिकल जे आहेत ते आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रोटॉन जवळ पाय मायनस जे मेसॉन आहेत, पाय मायनस, ते न्यूट्रॉन काय करत असतो, काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा न्यूट्रॉनकडे असणारे पाय मेसॉन जे आहेत ते प्रोटॉन काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे काढून घेण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन तयार होतं. ओके, सो इट इज, म्हणजे ही कन्सेप्ट जर सांगायची झाली तर कन्सेप्ट ही अशी पण सांगितली जाते की इट इज लाईक अ मेसॉन पार्टिकल इज लाईक अ बोन बिटवीन टू डॉग्स. बोन बिटवीन, ओके, बोन बिटवीन टू डॉग्स. आता लक्षात घ्या, टू डॉग्स असतील तर ते एकमेकांच्या जवळ येणार नाही, ते एकमेकांच्या बरोबर भांडणार आहेत, रिपेल करणार आहेत.
परंतु त्यांच्यामध्ये एक आपण बोनचा तुकडा टाकला आणि त्यात बोनला दोन्ही कुत्र्यांनी पकडलं, दोन्ही डॉगनी पकडलं. रिपल्शन जरी असलं तर त्या बोनमुळे काय होतात, ते एकमेकाला बांधून ठेवले जातात. अशी ती थोडक्यात मेसॉन थेरी आपण आहे असं म्हणू शकतो. आणि बोन म्हणजे काय असणार आहे, त्यांच्यामध्ये एक्सचेंज होणारे मेसॉन पार्टिकल्स. दोन्ही प्रोटॉन किंवा दोन्ही न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कंटिन्युअसली काय होत असतात, त्या मेसॉनला आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकाला सोडून दूर जाऊ शकत नाहीत, ते एकमेकाला धरून ठेवले जातात. अशी ही थोडीशी मेसॉनची युकावा थेरी आहे की ज्याच्यामुळे काय होणार आहे, द फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स इज प्रोड्युस्ड देअर. एक क्वांटम फिजिक्सचा पार्ट येतो, लक्षात घ्या. दिस इज अ पार्ट ऑफ क्वांटम फिजिक्स. ओके, सो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स किंवा न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन आणि प्रोटॉनच्या मध्ये हे कंटिन्युअसली पाय मेसॉन एक्सचेंज होत असतात आणि हे पाय मेसॉन कंटिन्युअसली एक्सचेंज होत असल्यामुळं ओके, ते कंटिन्युअसली एकमेकाला बांधून ठेवले जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 10⁻⁻15 मीटर पेक्षा कमी डिस्टन्स झाल्यावरच ते अट्रॅक्ट का करतात, कारण हे मेसॉन जे आहेत ना, त्या मेसॉन या पार्टिकलची जी लाईफ आहे ती 10⁻⁻15 मीटरच असते. 10⁻⁻15 मीटर मेसॉन या पार्टिकलची लाईफ म्हणतोय, लाईफ. तुम्ही लाईफ डिस्टन्स मध्ये कशी काय सांगितले. आता मेसॉन पार्टिकल जे आहेत ते एका प्रोटॉन मधून बाहेर पडले आणि दुसऱ्या प्रोटॉन पर्यंत निघाले तर किती स्पीडने जातात, तर लाईटच्या स्पीडने जातात. एका प्रोटॉन कडून दुसऱ्या प्रोटॉनकडे किंवा एका प्रोटॉनकडून दुसऱ्या न्यूट्रॉनकडे लाईटच्या स्पीडने जात असतात. आणि त्यांचं लाईफ एवढंच असतं, प्रोटॉन मधून बाहेर पडल्यानंतर किंवा न्यूट्रॉन मधून बाहेर पडल्यानंतर लाईफ एवढंच असतं की ते 10⁻⁻15 मीटरच डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतात. 10⁻⁻15च्या पुढं डिस्टन्स थोडंसं त्यांनी जास्त ट्रॅव्हल केलं तर ते डिस्ट्रॉय होतं. हे त्यांची लाईफ आहे मेसॉन पार्टिकलची. आणि त्याच्यामुळं मेसॉन पार्टिकल एक्सचेंज करायला त्या दोन प्रोटॉनच्या मध्ये काय असायला पाहिजे, 10⁻⁻15 किंवा त्याच्यापेक्षा कमीच डिस्टन्स असायला पाहिजे, तरच मेसॉन पार्टिकल एक्सचेंज होणार आहे आणि तरच स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स क्रिएट होणार आहे. ओके, हे त्याच्या पाठीमागचं बेसिक रिझन आहे. म्हणजे 10⁻⁻15च्या आतच स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स का क्रिएट होतो. तर पुन्हा एकदा बघा, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स क्रिएट होण्यासाठी दोन न्यूक्लियॉन्सच्या मध्ये मेसॉन पार्टिकल जे आहे ते एक्सचेंज व्हावे लागतात, ही कंडिशन आहे. मेसॉन पार्टिकल एक्सचेंज झाले तरच काय होतात, मेसॉन पार्टिकल एक्सचेंज झाले तरच काय होणार आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स क्रिएट होणार आहे. आता मेसॉन पार्टिकलचं लाईफ किती असतं, तर 10⁻⁻15 मीटर. म्हणजे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन मधून बाहेर पडल्यानंतर 10⁻⁻15 मीटर एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करेपर्यंतच तो जिवंत असतो थोडक्यात. तिथून पुढे तो डिस्ट्रॉय होतो. कारण जसं न्यूट्रॉन्स आहे ना, न्यूट्रॉनची लाईफ ठरलेली आहे, बरोबर. न्यूक्लियसच्या बाहेर गेल्यानंतर तो ठराविक टाइमच काय होऊ शकतो, जिवंत राहू शकतो असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तो डिसइंटिग्रेट होतो, त्याचं एनर्जीमध्ये वगैरे कन्व्हर्जन होतं. तसं इथं देखील मेसॉन पार्टिकल 10⁻⁻15 मीटरच डिस्टन्स जास्तीत जास्त ट्रॅव्हल करू शकतो. अदरवाईज तो प्रोटॉन न्यूट्रॉन मध्येच एक्झिस्ट करू शकतो. आणि त्याच्यामुळे दोन प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनच्या मध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स क्रिएट व्हायचा असेल तर ते मेसॉन एक्सचेंज व्हावे लागतात. मेसॉन एक्सचेंज होण्यासाठी ते जिवंत राहायला पाहिजे. जिवंत राहण्यासाठी त्यांच्यामध्ये डिस्टन्स 10⁻⁻15 मीटर असायला पाहिजे. सो इन दिस वे देयर इज अ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. रिपल्शन का क्रिएट होणार, त्यांच्यामधलं डिस्टन्स आणखी कमी झालं तर रिपल्शन क्रिएट होऊ शकतं. म्हणजे ऍक्च्युअली ते 0.8 फर्मी काहीतरी आहे. जनरली 1 फर्मी असेल तर अट्रॅक्शन असतं, त्याच्यापेक्षाही डिस्टन्स कमी करत नेलं आणि 0.8 फर्मीपेक्षा कमी झालं तर ते दोन न्यूक्लियॉन जे आहेत ते एकमेकाला रिपेल देखील करू शकतात. अशा प्रकारे हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सची कन्सेप्ट आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा चार्ज डिपेंडंट असत नाही. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा चार्ज डिपेंडंट असत नाही. समजा याच्यावर मी एक क्वेश्चन विचारला की दोन प्रोटॉन आहेत, प्रोटॉन आणि प्रोटॉन मध्ये कुठले कुठले फोर्स क्रिएट होऊ शकतात, कुठले कुठले फोर्स एक्झिस्ट करू शकतात. याचा आन्सर काय येणार बघा. प्रोटॉन आणि प्रोटॉनच्या मध्ये पहिली गोष्ट, दोन्ही पार्टिकल मॅटर पासून बनलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. ग्रॅव्हिटेशनल
त्याच्यानंतर दोन्ही पार्टिकलवर चार्ज आहे, बरोबर. चार्ज आहे म्हटल्यावर काय असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 10⁻⁻15 मीटरपेक्षा कमी डिस्टन्स त्यांच्यामध्ये झालं तर काय होतो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स देखील क्रिएट होतो. त्याच्यामुळे हे देखील काही MCQ आहेत, लक्षात घ्या. दोन प्रोटॉनच्या मध्ये कुठले कुठले फोर्सेस असतील. ऑप्शन ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोस्टॅटिक, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, ऑल ऑफ दी अबोव. सो आन्सर काय येणार आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आन्सर काय येणार आहे, ऑल ऑफ दी अबोव. ऑल हे त्याचा आन्सर येणार आहे. समजा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मध्ये विचारलं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मध्ये कुठले कुठले फोर्स एक्झिस्ट करू शकतात, तर याचा आन्सर काय येणार आहे, ग्रॅव्हिटेशनल तर येणारच, बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर येणारच आहे, बिकॉज दे आर मेड अप ऑफ मॅटर. परंतु निग्लेजिबल असतो, परंतु तो असतो, व्हेरी व्हेरी स्मॉल असणार, निग्लेजिबल असणार, पण असणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल का, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कधी दोन्ही चार्जड बॉडी असतील तरच येतं, त्याच्यामुळं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इथं नसणार आहे. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मध्ये 10⁻⁻15 मीटरपेक्षा कमी डिस्टन्स झालं तर काय होणार आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स देखील क्रिएट होणार. सो ग्रॅव्हिटेशनल एक येणार आहे आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर एक येणार आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मध्ये. आणि न्यूट्रॉनच्या मध्ये फोर्स कुठला असेल असं विचारलं, न्यूट्रॉनच्या मध्ये कुठलं येणार, काय आन्सर येणार. वन्स अगेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर येणारच आहे, आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असणार आहे, परंतु इलेक्ट्रोस्टॅटिक तर नसणार आहे, कारण हे चार्जलेस पार्टिकल आहे. ठीक आहे, या पद्धतीने हे कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सची कन्सेप्ट आहे. वीक न्यूक्लिअर फोर्स जो आहे ना, तो डिके मध्ये ऍक्ट होतो. वीक न्यूक्लिअर फोर्स बीटा डिके प्रोसेस जे आहे तिथं फक्त ऍक्ट होतो. बीटा डिके होत असेल तर त्याच वेळी, बाकी इतर कुठं ऍक्ट होत नाही वीक न्यूक्लिअर फोर्स. कारण न्यूक्लिअर फोर्स मध्ये दोन टाईप आहे, एक आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि दुसरा आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स त्या सगळ्या न्यूक्लियनला एकत्र बांधून ठेवण्यासाठी वापरतात, आणि वीक न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो फक्त जी आपली बीटा डिके प्रोसेस आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डिके किंवा पॉझिट्रॉन डिके, ते आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे, तिथं फक्त तो ऍक्ट होतो, बाकी इतर कुठे ऍक्ट होत नाही.